हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि आत्ता बघा वाजलेले असावेत कदाचित 10च्या पुढं टायमिंग झालेलं आहे आणि मुलं वगैरे शाळेत गेलेले आहेत। मुलांचा डबा वगैरे झाला, रोजची जी काही कामं असतात ती झालेली आहेत। तर आजचा विषय आहे ब्लाउज कलेक्शन। तर काय झालेलं आहे, बरेच दिवस झाले का त्यांची कमेंट येते की ताई तुमचं ब्लाउज कलेक्शन दाखवा। तर आता मी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहत असाल जास्त करून साड्याच वापरते, साड्या घालते। तर ब्लाउज तुम्ही पाहत असाल तर काही जणांना ब्लाउज आवडतात माझे, खूप साधे सिंपल असतात। काही असं म्हणजे त्यात दाखवण्यासारखं नाही आहे किंवा एवढ्या वेगळे असं डिझाईन नाही आहेत। ज्या साध्या सिंपल डिझाईन आहेत तुम्हाला आवडतात म्हणून मी तुमच्याबरोबर आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की सध्या आता आपण फिरून आलेलो आहोत, ट्रिप झालेली आहे। तर कोल्हापूर आणि कोकणला आपण गेलो होतो। तर कोकणात जास्त काही खरेदी करणं झालं नाही, पण कोल्हापूरमध्ये भरपूर खरेदी केलेली आहे। तर इंस्टाग्रामवर एक पेज आहे फॅक्टरी आउटलेट म्हणून, तर तिथं मला बरेच दिवस झालं जायचं होतं, तर योगच येत नव्हता आणि कोल्हापूरमध्ये गेलो होतो। तर आवर्जून म्हटलं चला त्या फॅक्टरी आउटलेटला व्हिजिट करावं, जावं, तिथे बघावं की नक्की काय काय आहे आणि खरंच स्वस्तात मस्त असं मिळतं का तिथे। तर मी गेले होते, खरंच खूप छान साड्या, त्यानंतर ड्रेस, घरामध्ये ज्या काही वस्तू लागतात, पायपुसणे, बेडशीट, सॉक्सपासून रुमालपासून पूर्ण बस्त्याचं सामान आपण जे काही घेतो, देवाणघेवाणाच्या साड्या, शालू वगैरे तिथपर्यंतचं सगळं काही कलेक्शन अगदी अप्रतिम आहे। तर 2-3 साड्या मी सुद्धा घेतलेल्या आहेत आणि ड्रेससुद्धा घेतलेले आहेत। तर ड्रेस असे घेतलेले आहेत की ते जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये वापरता येतील। तर उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, शक्यतो आपण मी करते स्पेशली, कोण काय करते हे मला माहिती नाही, पण मी काय करते, फुल स्लीव्सच्या छान ओढणी वगैरे असलेले जे ड्रेस आहेत ना ते मी उन्हाळ्यामध्ये वापरते। थोडेसे कॉटनचे कम्फर्टेबल आणि थोडंसं व्हाईटमध्ये कलर असणारे जे ड्रेस आहेत ना ते मी उन्हाळ्यामध्ये वापरते, जेणेकरून कम्फर्टेबलसुद्धा असावं आणि दिसायलासुद्धा मस्त। तर असेच मी ड्रेस ना तिकडनं घेऊन आलेले आहेत, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर सुरुवात करूया आपण, खरेदीपासूनच सुरुवात करूया, नंतर मी तुम्हाला ब्लाऊज कलेक्शन दाखवते। तर सगळ्यात आधीची पहिली खरेदी मी तुम्हाला सांगते। तर इकडं मी वाईमध्ये ना डोश्याचा जो पॅन आहे तर तो बघत होते, बरेच दिवस झालं मला जसा पाहिजे होता तर तसा मिळत नव्हता आणि सहज आम्ही ना शिवाजी महाराजांची मूर्ती मला घ्यायची होती ना, तर एका भांड्यांच्या दुकानामध्ये गेलो होतो। तर पितळेची भांडी तिकडं कोल्हापुरामध्ये मिळतात, आता शॉपचं नावही नाही आठवत मला। तर पण तिथं मग मूर्ती काय आम्हाला मिळाली नाही आणि मग मी एक पॅन बघितला डोशाचा, तर तो मला बघा मी असा घेतलेला आहे, चौकोनी, तुम्हाला दाखवते। तर हा मला बसलेला आहे 1300 रुपयाला। तर जसं की हॉटेलमध्ये बघा चौकोनी पॅन असतात आणि खूप मोठा डोसा घालता येतो, म्हणजे हॉटेलमधले जर तुम्ही डोसे खाल्ले असतील तर खूप मोठे मोठे डोसे असतात, तर तसा मला पॅन घ्यायचा होता आणि बरेच दिवस झाले मी वाईमध्ये शोधत होते तर मला मिळत नव्हता। तर मग फायनली तसा पॅन मला मिळाला। तसा काही आहे का मी तिथं विचारलं होतं, तर तसा पॅन आहे बघा, हा इतका मोठा असा पॅन आहे। तर पाटी ही त्याची बॅक साईड आहे आणि ही त्याची फ्रंट साईड आहे। तर तुम्हाला पाहिजे इतका मोठा डोसा यामध्ये घालता येणार आहे। तर हा विकास याचं नाव आहे, विकास ब्रँडचा आहे हा नॉनस्टिक पॅन। तर हा मी घेतलेला आहे। तर हा मला आहे ना 1500 रुपयाला बसलेला आहे, 1550। तर त्याची किंमत होती 1900, तर 1550ला हा मला त्यांनी दिलेला आहे। आणि तिथंच मी देवघरासाठी घंट्या घेतलेल्या आहेत। मागचा शिवरात्रीचा जर ब्लॉग तुम्ही पाहिला असाल तर मी देवघराला बघा घंट्या छोट्या छोट्या लावलेल्या आहेत, 7 घंट्या। तर त्या घंट्यासुद्धा मी फ्राय पॅन जिथून घेतला ना त्याच दुकानातनं घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या त्या घंट्या आहेत, आवाजसुद्धा किती छान येतोय। तर ही एक घंटी जी आहे ती मला 55 रुपयाला बसलेली आहे। ही छोटी आहे आणि ही मध्ये लावायची आहे म्हणून ही जराशी मोठी आहे। तर हे मी कोल्हापुरामधून खरेदी केलेलं आहे। आणि त्यानंतर बघा ही पायपुसणे जे आहेत, तर तुम्हाला कदाचित नाव जे हे आहे, फ्रंट कॅमेराने मी शूट करते त्यामुळे उलटं दिसत असेल, तर फॅक्टरी आउटलेट, तर तिथं बघा हे पायपुसणे जे आहेत, तर एरवी जर मार्केटमध्ये आपण ही पायपुसणे घ्यायला गेलो
तर 50-60 रुपयाला हे एक पायपुसणं बसतं. पण ही पायपुसणे जी आहेत ना, तर मला मार्केट रेटमध्ये म्हणजे फॅक्टरी रेटमध्ये ना मला 25 रुपयाला एक बसलेलं आहे. तर हे बघा, हे असे आहेत. तर मी ती म्हणजे बेडच्या जवळ किंवा वेलवेट आहे, कापड खूप छान आहे आणि पाठीमागे हे असं रबर आहे. तर ते व्यवस्थित असं स्टिक होणार आहे फरशीला, कुठंही सरकणार नाही. तर असं आहे हे, आणि कापडसुद्धा खूप छान आहे. तर 25 रुपयाला हे एक पायपुसणं बसलेलं आहे. त्यामुळे हे फॅक्टरी आउटलेटमधून घेतलेलं आहे. फॅक्टरी आउटलेटमध्ये ना म्हणजे बाकीच्या ज्या काही वस्तू आहे ना त्यासुद्धा छान स्वस्त मिळतात. तर हे अशी मी म्हणजे जोडी अशी घेऊन आलेली आहे. तर हे 2 असे कलर आहेत आणि हे 2 असे कलर आहेत. तर अशा पद्धतीचे मी हे घेऊन आलेले आहेत 100 रुपयाला 4 पायपुसणे. तर ही झाली घरासाठीची खरेदी. आता माझ्यासाठीची खरेदी तुम्हाला मी दाखवते. तर सुरुवात करते ड्रेसपासून. तर उन्हाळ्यामध्ये आपण ड्रेस कसे वापरतो, तर हे थोडेसे कॉटनचे. तर हे जास्त पण असं जाड कॉटन नाही आहे, थोडंसं टेरिकॉट टाईप असं थोडंसं मिक्स आहे, पण कम्फर्टेबल असणार आहे असं कॉटन आहे. आणि डिझाईन आणि कलर, सध्या डिझाईन आणि कलर आपण असेच बघा वापरतो उन्हाळ्यामध्ये. शक्यतो मी असेच ड्रेस उन्हाळ्यामध्ये वापरते. तर ते असे आहेत. तर तुम्हाला मी असं उघडून दाखवते. तर हे फॅक्टरी रेटमध्ये बघा, त्याची MRP आहे 699 आणि फॅक्टरी रेटमध्ये 350ला हे बसलेलं आहे हा ड्रेस. तर 3 पीस आहे आणि त्याचं शिवण जे काय आहे ते सुद्धा खूप मस्त आहे, की जेणेकरून बघा असं फाटणार वगैरे नाही, अशातलं नाही हा. हे म्हणजे चांगलं मटेरियल आहे. तर ओढणी त्याची बघा, ओढणीची साईज पण तुम्हाला मी दाखवते. तर असा सेम एक पीस जो आहे, फक्त कलर वेगळा घेतलेला आहे आणि डिझाईन वेगळी घेतलेली आहे. तर ही एवढी मोठी अशी त्याची ओढणी आहे. तर असा आहे हा, आणि ओढणीची डिझाईन पण तुम्ही बघू शकता, ही अशी आहे. तर सेम असाच एक पीस घेतलेला आहे, सेम आहे हा, असा आहे हा. म्हणजे 700 रुपयाला 2 ड्रेस बसलेले आहेत हे. तर आता साड्या दाखवते. तर साड्या तुम्ही जर बघायला गेले ना, तर मला कॉटनच्या साड्या पाहिजे होत्या, पण कॉटनच्या साड्या नाही आहेत. तर तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं असणार आहे की मी कॉटनच्या साड्या घालते. तर मला आहे ना पावसाळ्यात, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तिन्ही ऋतूंमध्ये ना कॉटनच्या साड्या कम्फर्टेबल वाटतात. पावसाळ्यामध्ये काय होतं, इकडं बऱ्याच प्रमाणामध्ये थंडी असते. तर पावसाळ्यात मला आवडतात कॉटनच्या साड्या. त्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये मला कॉटन ज्या साड्या आहेत त्या कम्फर्टेबल वाटतात, म्हणून मी कॉटनच्या साड्या शोधत होते. तर कॉटनच्या साड्या मला एकच कॉटनची साडी मिळाली तिथं माझ्या आवडीची. तर ती मी तुम्हाला दाखवते. तर साड्या ज्या घेतलेल्या आहेत मी, तर त्या 700 पर्यंतच्या साड्या आहेत. 700च्या वर एकही साडी मी खरेदी केलेली नाही आहे. तर ही आहे ब्लॅक आणि व्हाईट कलरची. तर माझ्याकडे ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये नव्हती साडी. तर आणि कलर पण आवडला आणि डिझाईन पण आवडली, म्हणून बघा ही एक साडी जी आहे तर ती मी घेतलेली आहे 700 रुपयाला. तर त्याचा जो पदर आहे तो असा आहे. तर साडी कधीही खरेदी करताना ना, साडीची काठ आणि पदर फक्त बघायचा. पदर जर छान भरलेला असेल आणि काठ जर सुंदर असतील ना, तर साडी तुम्ही घ्या. ही एकदम साधी सिंपल साडी आहे, जसं की जुन्या काळामध्ये ज्या बायका घालायच्या, तर तुम्हाला माहिती आहे. तर अशी नाजूक अशी काठ आहे याला, आणि अशा बुट्ट्या आहेत मध्ये मध्ये गोल्डन आणि सिल्वर. तर गोल्डन आणि सिल्वर अशा बुट्ट्या आहेत मध्ये मध्ये. तर मी ही साडी ना कोल्हापुरामध्ये घेतलेली आहे. तर कोल्हापूरच्या पाठीमागे म्हणजे देवीचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे जगदंब स्टोर आहे, जगदंब साडी सेंटर. तर तिथून मी ही साडी घेतलेली आहे. ही साडी ना छान अशी कॉटन सूत आहे त्याचं. तर ही साडी मला 700 रुपयाला बसलेली आहे आणि छान आहे, मला आवडते. तर विचार केलेला आहे की ही साडी आता बघूयात गुढीपाडव्याला वगैरे घालता येईल. तर त्याचा सुद्धा ब्लाऊज डिझाईन मी जरा वेगळं करणार आहे, थोडंसं पारंपरिक वगैरे असावं असं. तर वेगवेगळे डिझाईन डोक्यामध्ये आहेत माझ्या ब्लाऊजच्या. तर मी ते एम्ब्रॉयडरी वगैरे वर्क करून घेणार आहे. तर तिसरी साडी तुम्हाला दाखवते.
तर तिसरी साडी आहे ही. तर हा राखाडी कलर आहे. तर नवरात्र जेव्हा चालू असतात तेव्हा माझ्याकडे जे काही ठराविक कलर आहेत, रेड कलर, येलो कलर आणि राखाडी कलर, तर हे कलर नव्हते माझ्याकडे. आणि दर नवरात्रामध्ये तेच कलर किंवा एकाच कलरची साडी घालून जरा कंटाळा आला होता. पिवळ्या कलरच्या 2-3 आहेत, पण त्याच साड्या नेसून कंटाळा येतो. मग असं वाटतं की एखादी त्याच कलरची एक्स्ट्रा असावी साडी. आणि राखाडी साडी तर माझ्याकडे नव्हती, म्हणून मी राखाडी कलर चॉईस केलेला आहे. तर मला असं हे ऑर्गेन्झामध्ये बघा ही साडी आहे. तर त्याचा ब्लाऊज पीस जो आहे तो हा असा आहे. तर राखाडी कलरमध्ये मला ही खूप छान म्हणजे आवडली सुद्धा. त्याचं वर्क जे आहे हे असं आहे. आणि त्यानंतर त्याचा पदर जो आहे ना, मी तुम्हाला नेहमी सांगते की बघा साड्या खरेदी करताना काठ आणि पदरावर जास्त लक्ष द्यायचं. तर त्याचा पदर मी तुम्हाला दाखवते या साडीचा, म्हणूनच मला ही साडी खूप आवडली. आणि नेहमीचे जे ऑर्गेन्झा ज्या साड्या आहेत, गाडीचा आवाज येतोय, सिलेंडरची गाडी होती. तर नेहमीच्या ज्या ऑर्गेन्झा साड्या आहेत ना, तर त्यांचं कसं असं थोडंसं सूत असं कडक असतं आणि त्या प्रिंटेड असतात. पण ह्या वेगळ्या प्रिंटेड नाही आहे ही, असं ह्याच्यावर असं वर्क केलेलं आहे आणि अशी डिझाईन आहे बघा. तर कलर कॉम्बिनेशन मला खूप म्हणजे खूप आवडलं हे, आणि म्हणून मी ही साडी घेतलेली आहे. तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला किंवा फंक्शनला, सणावाराला ह्या साड्या मी नेसताना दिसणारच आहे. आणि याचे ब्लाऊज मी कसे शिवणार आहेत सध्या तरी माझ्याकडे डोक्यात म्हणजे आहे चालू कसं शिवायचं काय. तर याचे काठ मी तुम्हाला दाखवते. तर छान अशी सुंदर एलिफंटची वगैरे बघा, याच्यावर मोर आणि एलिफंट दिसत नसेल तुम्हाला. तर ही अशी डिझाईन आहे काटाला. आणि ह्या साड्यांना निऱ्या वगैरे निऱ्या म्हणतात की मिऱ्या तुमच्याकडे, मला नक्की कमेंट करून सांगा. तर मिऱ्या केल्यानंतर जर ह्या मोठ्या काटाच्या ज्या साड्या आहेत ना, त्या नेसल्यावर खूप सुंदर दिसतात. खालच्या बाजूला जर मोठी काट असेल ना, तरी नक्की आवर्जून साड्या घ्या. त्या साड्या नेसल्यानंतर आणि निऱ्या केल्यानंतर खूप छान दिसतात, खुलून छान घागऱ्यासारख्या दिसतात. तर ह्या झाल्या 3 साड्या मी खरेदी केलेल्या. आता मी तुम्हाला ब्लाऊज कलेक्शन दाखवणार आहे. तर त्याआधी कोल्हापुरामध्ये गेलो आणि चप्पल घेतली नाही असं होणारच नाही. तर चप्पल घेतलेली आहे मी. आता मी एवढ्या कॉटनच्या साड्या घेते आणि खणाची ब्लाऊज शिवते, तर मग म्हटलं चला एखादी कोल्हापुरी चप्पलसुद्धा आपल्याकडं असावी. पण ती थोडीशी कोल्हापुरी कशी असते, अशी अंगठ्याचं अशी डिझाईन असते. इथे बघा, इथे अंगठ्याची अशी डिझाईन असते, तशी नाही घेता थोडीशी फॅन्सीमध्ये मी शोधली. तर बघा ही अशी घेतलेली आहे चप्पल. कॉटनच्या साड्यांवर खणाच्या ब्लाऊजवर ही चप्पल खरंच खूप मस्त सूट होईल, म्हणून बघा मी ही चप्पल घेतलेली आहे. तर ही चप्पल मला 250 रुपयाला, म्हणजे जिथे आपण महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथं अलीकडच्या उजव्या बाजूला बघा म्हणजे दुकान आहे, तर तिथूनच मी ही घेतलेली आहे. कुठल्याही शॉपमध्ये जाताना ना मी काय करते, नाव बघते वाचते, पण माझ्या लक्षातच राहत नाही घरी आल्यानंतर. तर नाव विसरलेली आहे मी नेहमीप्रमाणे. आणि हॉटेलचं पण तसंच होतं, ज्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो ना, तर नाव तर बघायचं मी विसरूनच जाते, डायरेक्ट घुसते जेवायला. तर असं होतं. पण आवर्जून जर तुम्हाला जर पत्ता नाव वगैरे सांगायचं असेल ना, तर मी इथून पुढे नक्की लक्षात ठेवत जाईन या गोष्टी. तर अशी चप्पल आहे ही, आणि ती छान दिसते सुद्धा, जरा कम्फर्टेबल वाटते. पण आपण पावसाळ्यामध्ये नाही घालू शकत, तर उन्हाळ्यामध्ये नक्कीच वापरू शकतो. फक्त तेल वगैरे लावावं लागतं या चपलीला. शेवटी हे जे आहे मटेरियल ते जरा चांबड्याचा असल्यामुळे, आणि हे सुद्धा हे खाली लाकडी हिल्स लावलेले आहेत त्याला, आणि रबर लावलेलं आहे की घसरू नये म्हणून. आणि हे जे आहे ते चांबड्याचं म्हणजे केलेलं आहे, बनवलेलं आहे तेल वगैरे लावून. तसा काही मला त्रास वगैरे होत नाही. मी 2दा-3दा ही चप्पल वापरलेली आहे. तर असो, आता एक जो ड्रेस मी खरेदी केलेला आहे, तर तो मी कोकणामध्ये खरेदी केलेला आहे. आणि म्हणजे आता ना मी सध्या तो नाईट ड्रेस म्हणून वापरते, उन्हाळा चालू आहे. तर 500 रुपयाला ना, म्हणजे दादांनी ना तिथं बीचवर घालण्यासाठी एक फ्रॉक घेतलेला होता. तर तो फ्रॉक मी घातला, पण मला एवढा काही आवडला नाही आणि थोडासा शॉर्ट होत होता, म्हणून मग मी असा ड्रेस घेतलेला आहे. म्हणजे तो चेंज करून हा असा ड्रेस घेतलेला आहे. तर ही बॅक साईड आहे. तर थोडासा ना गाऊन टाईप आहे. तर तुम्ही एका कोल्हापूरच्या ब्लॉगमध्ये हा ड्रेस पाहिला असाल, तर मी हॉटेलमध्ये म्हणजे घातलेला होता. तर त्याचं पण कापड आहे ना बघा, मस्त असं छान स्ट्रेचेबल आहे. तर हे बघा असं छान असं स्ट्रेचेबल हे कापड आहे.
म्हणजे स्ट्रेच होऊ शकतंय बघा हे असं. त्यामुळे फिटिंग वगैरे करायची काही गरज नाही. आणि आपण आहे ना नाईट ड्रेस गाऊन म्हणून पण घालू शकतो. छान कम्फर्टेबल आहे, दिसतो पण छान. सिवलेस असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेला घालून मस्तपैकी कम्फर्टेबल आहे, आराम करू शकतो असा हा एक ड्रेस आहे. तर तो 500 रुपयाला घेतलेला आहे. असो, आता आपण वळूयात ब्लाऊज डिझाईनकडे. तर तुम्ही हा जो ब्लाऊज आहे, तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहत असाल, हा एकच ब्लाऊज मी 3-4 साड्यांवर घालते. माझं कसं असतं, आपलं तुम्हाला सांगते, साडी कशीही असो, ब्लाऊज आहे ना आपला, तो अगदी परफेक्ट बसायला हवा, मग आपली साडी अगदी छान उठून दिसायला लागते. तर खरं कारण असतं ब्लाऊजचं. साडी छान दिसण्यामागचं कारण जे आहे, तर ते ब्लाऊजचं कारण असतं. तर ब्लाऊज आपला जर अगदी व्यवस्थित शिवलेला असेल, तो आपल्याला अगदी परफेक्ट बसत असेल, तर साडीसुद्धा आपोआपच आपल्याला छान दिसायला लागते. तर तुम्ही खूपदा मला हा ब्लाऊज घातलेला बघितला असणार आहे. तर याची डिझाईन बघा, ही अशी आहे. तुम्हाला मध्ये मी दिसत असणार आहे. तर अशी डिझाईन केलेली आहे त्याची. थोडंसं बोटनेक टाईप आहे, सर्कल आणि हे असं. तर बऱ्याच साड्यांवर मी हा रेड कलरचा एक जो ब्लाऊज आहे तो वापरते. त्यानंतर मी स्वतः हा शिवलेला जो ब्लाऊज आहे, तर तो अजून मी कधी घातला नाही आहे, पण घालणारच आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे. बंद गळ्याचे आणि एल्बो लेंथपर्यंत स्लीव्ज असलेले ब्लाऊज जरूर वापरा. एल्बो लेंथपर्यंत स्लीव्ज असलेले ड्रेस, बंद गळ्याचे ड्रेस उन्हाळ्यामध्ये जरूर वापरा. म्हणजे तुमची स्किन जी आहे ती डेड स्किन, म्हणजे जास्त करपली जाणार नाही उन्हाळ्यामुळे. कारण आपण घरात जरी असलो ना तरीसुद्धा आपला चेहरा जो आहे तो काळवंटतो, हात काळवंटतात. उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतो. म्हणून थोडंसं आपल्या कपड्यांमध्ये किंवा रोजच्या पेहरावामध्ये थोडासा बदल केला ना, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून आपल्याला सुटकारा नक्कीच मिळतो. तर हे असे बंद गळ्याचे ब्लाऊज वापरायला सुरुवात करा. आणि खूप कम्फर्टेबल असतात, दिसायला पण खूप छान दिसतात. आणि मी तर खूप कम्फर्टेबल असते बंद गळ्याच्या ब्लाऊजबरोबर. तर हा असा बंद गळ्याचा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे. तर पुढून एकदम साधा सिंपल आहे बघा. प्रिन्सेस कट मी शिवलेला आहे आणि असे नाजूक नाजूक त्याला काट आहेत. त्यानंतर हा ब्लाऊज पण तुम्ही खूपदा घातलेला बघितला असणार आहे. तर यावर बघा असं छोटंसं सरस्वतीचं चिन्ह आहे. तर हे मी एम्ब्रॉयडरी करून घेतलेलं आहे, वर्क करून घेतलेलं आहे व्हाईट कलरचं. तर दसऱ्याला काय होतं ना, दसऱ्याला सरस्वती पूजन वगैरे असतं, किंवा एरवीसुद्धा आपण घालू शकतो. आणि खणाचा असल्यामुळे कुठल्याही साडीवर आपण तो थोडासा मिसमॅच करू शकतो. ग्रीन कलरचे काट आहेत आणि खणाचा असल्यामुळे कुठल्याही साडीवर घालू शकतो. बंद गळ्याचा आहे त्यामुळे खूप छान दिसतो. तर हा झाला दुसरा ब्लाऊज. हा तिसरा ब्लाऊज. हा शक्यतो मी जास्त घातलेला नाही आहे, कारण हा थोडासा टाईट होतो. तर हा अशी एक डिझाईन निघालेली होती बघा. इथे बटन मला शिवायचं आहे. तर अशी एक डिझाईन आहे. एका बाजूला काठ आणि एका बाजूला अर्ध गळा. तर तो छान दिसतो, अर्ध गोल. तर तो छान दिसतो हा घातल्यानंतर. तर याचा जर फोटो असेल तर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ही चौथी डिझाईन झाली. म्हणजे ह्या 4 जे ब्लाऊज आहेत त्याची डिझाईन तुम्हाला दाखवून झालेली आहे. त्यानंतर पैठणीवरचा एक जो ब्लाऊज आहे तो हा सुद्धा मीच शिवलेला आहे. तेव्हा काही बोटनेकची वगैरे फॅशन नव्हती. तर पैठणी या कलरची आहे, जरा कॉन्ट्रास्ट डिझाईन केलेली आहे. आणि हा जो पार्ट आहे ना तो संपूर्ण वेगळा आहे. हा वेगळा मी शिवलेला आहे. हा जो पार्ट आहे हा सुद्धा पूर्णपणे वेगळा आहे. आतमध्ये कॅनव्हस वापरलेलं आहे. आणि खाली जी बॉर्डर आहे ना छोटीशी, तर ती याच काठामधली बॉर्डर जी राहिलेली होती तीच मी लावलेली आहे. आपण स्वतः जर टेलर असू ना तर आपल्याला आपल्या मनासारखा ब्लाऊज शिवता येतो. तर थोडंसं जरी कुठं काही लेसचं तुकडा वगैरे राहिलं ना तर त्याचीसुद्धा मी डिझाईन करते, तेवढासुद्धा व्हायला जाऊ देत नाही. तर तसंच झालेलं आहे. तर ही जी काठ आहे ना ही राहिली होती शिल्लक. तर त्यामुळे मग म्हटलं हे वायाला जाण्यापेक्षा ही कमरेला छान दिसेल. तर खरंच घातल्यानंतर हा ब्लाऊज खरंच छान दिसतो. आणि अशा स्लीव्ज, छोट्या छोट्या स्लीव्ज ज्या आहेत त्या मी शिवलेल्या आहेत. तेव्हा काही एल्बो लेंथची वगैरे एवढी फॅशनही नव्हती. आता सध्या फॅशन चालू आहे एल्बो लेंथपर्यंत स्लीव्ज घालण्याची. पण तेव्हापासून मला एल्बो लेंथपर्यंत स्लीव्ज असलेले ब्लाऊजच आवडतात. इकडे हा एक आहे. तर ह्याला गोल आकार नाही आहे, असा त्रिकोणी आकार आहे. तर हा सुद्धा ब्लाऊज मीच शिवलेला आहे. तर त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता, ही अशी आहे. जो गळा आहे ना
तर तो एकच आहे, त्याचा फक्त कटिंग वेगळी टाकलेली आहे, ही कटिंग वेगळी टाकलेली आहे. म्हणजे जिथं आपण गोल काढतो किंवा चौकोनी काढतो ना, तर तिथं असं त्रिकोण केलेला आहे खाली. आणि ही जी लेस आहे ना, ती अशा पद्धतीनं बाणाच्या पद्धतीनं ही अशी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये नॉट टाकलेली आहे. तर ही अशी शिवलेला आहे असा ब्लाऊज. हा मग कधीतरीच मी घालते, कारण हे जुने पॅटर्न झालेले आहेत साडीचे, तर मी कधीतरीच हे ब्लाऊज घालते. तर अजून एक ब्लाऊज आहे, हा असा आहे. तर हे जे मी सगळे जे दाखवते ना, तर ते कटोरी ब्लाऊज आहेत. तर ही एक अशी डिझाईन केलेली आहे. तर हे साडीचं कापड लावलेलं आहे आणि हे ब्लाऊज म्हणजे मेन ब्लाऊजचं मूळ कापड आहे हे असं. तर अशा पद्धतीनं बघा ही अशी पट्टी तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे चौकोनी अशी लेस लावलेली आहे. तर थोडक्यात असा चौकोनी असा गळा आहे या ब्लाऊजचा आणि काठ आहे. तर याच ब्लाऊजची म्हणजे एक पीस जो आहे साडीचा, एक पीस, त्या एका पीसामध्ये मी माझे 2 ब्लाऊज शिवले होते. तर एक हा ब्लाऊज आहे आणि एक हे जे दोन्ही ब्लाऊज आहेत ना, ते एकाच पीसातले तयार केलेले ब्लाऊज आहेत. तर थोडंसं साडीची काठ आहे तर ती शिल्लक राहिली होती, म्हणून मग त्या काठावर मी अशा पद्धतीचं बघा असं डिझाईन केलेलं आहे. म्हणजे हे छोटे छोटे काठ राहिले होते ना, तर स्लीव्जवर असं डिझाईन केलेलं आहे. आणि हा जो एक शिवलेला आहे ब्लाऊज, तर तो कटोरी ब्लाऊज आहे. आणि हा जो शिवलेला आहे ना, तर तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर कफ ॲड केलेले आहेत मी त्याला. आणि फ्रंट जो नेक आहे तो असा डीप टाकलेला आहे आणि पाठीमागे हुक तयार केलेले आहेत. तर असा हा साधा सिंपल ब्लाऊज आहे. तर एका साडीवर 2 ब्लाऊज मी शिवलेले आहे, जेणेकरून मला साडी जी आहे ती घालता यावी आणि थोडंसं जरा लुकमध्ये चेंज पण व्हावा, कारण आपल्याला तेच ब्लाऊज घालून पण कंटाळा येतो. तर ह्या साडीवरचे हे दोन्ही ब्लाऊज आहेत. त्यानंतर आता हा एक शेवटचा ब्लाऊज. बाकीचे जे ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेन, कारण हा जो ब्लॉग आहे ना तो खूप मोठा होईल जर मी अजून तुम्हाला ब्लाऊज दाखवले तर. तर हा एक शेवटचा मी ब्लाऊज दाखवते आणि आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. तर तुम्हाला मी अजून ब्लाऊज दाखवत बसले तर खूप उशीर होईल आणि ब्लॉगही खूप मोठा होईल. तर हा शेवटचा मी जो दाखवते ब्लाऊज तुम्हाला, तर तो खणाचाच ब्लाऊज आहे, खणाच्या साडीवरचा. तर तोही मी कुठल्याही साडीवर वापरते आणि मी स्वतः घरी शिवलेला आहे. पण त्याच्यावर आहे ना बघा, आता मला असं वाटतंय 7-8 वर्षापूर्वीची ही एक फॅशन होती की खणाचे ब्लाऊज आले होते आणि त्यावर ना एम्ब्रॉयडरीचं वर्क वगैरे करून घेतलं जायचं. नथ पॅटर्न वगैरे तुम्हाला माहिती असेल तर काही जण बघा अशी बॅक साईड नथ वगैरे काढायची. तर मी नथ न काढता इथं अशी छान तुळस काढलेली आहे. आता हे स्वस्तिक तुम्हाला आहे ना सेल्फी कॅमेरामुळे उलटं दिसत असणार आहे. अशी अजिबात कमेंट करू नका की ताई तुम्ही ब्लाऊजवर उलटं स्वस्तिक काढलेलं आहे, कारण जो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ना, बापरे एवढ्या कमेंट आहेत त्याच्यावर की तुम्ही किचनमध्ये उलटं स्वस्तिक काढलंय, उलटं स्वस्तिक काढलंय. मी सांगते सेल्फी कॅमेराने मी शूट केलंय, त्यामुळे तुम्हाला ते स्वस्तिक उलटं दिसत असेल, पण असो. तर हे स्वस्तिक सरळ आहे आणि त्यात तुळस काढलेली आहे बघा, ही अशी बारीक एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि तुळशीची पानं जी आहेत ती तुम्हाला दिसत असतील. आणि तुळशी पुढे एक छोटासा दिवा, हे असं छान नाजूक वर्क केलेलं आहे मी त्याच्यावर. आणि खणाची ही जी साडी आहे ना घातल्यानंतर खरंच खूप छान दिसते. तर मला असं वाटतं मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा घातली होती. तर हा शेवटचा ब्लाऊज दाखवलेला आहे तुम्हाला. तर थोडंफार माझं ब्लाऊजचं कलेक्शन जे आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.